मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण इथे कटोरी ब्लाऊजची परफेक्ट शिलाई कशा पद्धतीने करावी लागते, एकदम अशी सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता इथे आपल्याला सर्वात इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे पहा, ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेते आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घेतली. आता ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे. आणि सर्वात आधी इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि जेवढा आपला शिल्लक राहिलेला कपडा असेल ना, तेवढा आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूचा अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घेते. ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला, म्हणजे चुकत नाहीये. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घेतली. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आणि जेवढा आपला शिल्लक कपडा असेल ना, तेवढं इथे आपल्याला कट करून टाकायचं आहे. आता इथे आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, फक्त खोलगट बाजूलाच मार्किंग करून ठेवा. ही पाही खोलगट बाजू आहे. एक बाजू आतल्या बाजूला गेली जोडताना तरी दुसऱ्या बाजूचं आपल्या इथे मार्किंग राहतं, त्यासाठी इथे मार्किंग करून घेतलं. ह्या बाजूला करू नका, उंच बाजू पाठीच्या बाजूला असते. आता इथे काय करायचं, हे पहा, ही बाजू अशी ठेवली आणि ही बाजू अशी ठेवली. बघू शकता इथे असं ठेवून घ्यायचं आहे. आता ही खोलगट बाजू आहे, बघू शकता, ही खोलगट बाजू ह्या बाजूला ठेवून घेते, म्हणजे चुकत नाहीये. आता दुसरी खोलगट बाजू ह्याच्या समोरच्या बाजूला ठेवून घ्यावी लागते. हे पहा, ही बाजू ह्याच्या समोरच्या बाजूला अशी ठेवून घ्या आणि ही बाजू अशा पद्धतीने ह्याच्या समोरच्या बाजूला ठेवून घ्या, म्हणजे उलट होत नाही. जोडताना हीच पद्धत वापरावी लागते, लक्षात ठेवत जा. बऱ्याच वेळा जोडताना चुकतं, नेहमीही लक्षात ठेवत जा पद्धत. आता इथे सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं, दाबटीप टाकून घ्यायची आहे. अस्तर पलटी करून शिलाई देऊन घेऊन जेवढा शिल्लक कपडा असेल तेवढा कट करून टाकावा लागतो. आता इथे आपल्याला पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. ब्लाऊज पीस आहे, हे असं ठेवून घेतलं. अस्त्रचा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्या, हे अशा पद्धतीने. आता सर्वात आधी कमरेकडची बाजू तयार करून घ्यायची, मग आतल्या बाजूला दाबटीप टाकून पलटी करून घ्यावं लागतं. हे अशा पद्धतीने सर्वात आधी ही बाजू,
इथे मी दाबटीप टाकून घेतली, अस्तर आतल्या बाजूला पलटी करून घेतलं. आलं लक्षात? हे पहा, आता इथे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं, गळा तयार करून घ्यायचा, ही सुद्धा बाजू पूर्ण तयार करून घ्यायची. नंतर हा मधला कपडा कट करून आपल्याला जेवढा शिल्लक असेल तेवढा कपडा आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. अस्तर जोडून झालं. आता घडी करून घ्या मध्यावरती बरोबर, हे अशा पद्धतीने एकसारखं. आता इथून 2 इंच मार्किंग करून घ्यायचं फिटिंगच्या बाजूला. झालं व्यवस्थित? हे पहा, आता इथपर्यंत असं पकडायचं आणि मध्य करून घ्यायचं. व्यवस्थित झालं. आता उंचीला गळा तुमचा अजून खाली होणार ना, एक लाईन ओढून घ्यायची, हे अशा पद्धतीने. आता उंचीला बरोबर तेवढं ठेवायचं. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. जास्त असा वरती सुद्धा नाही घ्यायचा, खाली आला तरी चालेल पण जास्त असा वरती नाही घ्यायचा. आता ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आणि बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा, हे अशा पद्धतीने. ही सेम पद्धत ह्या बाजूला आणि उंचीला सुद्धा तेवढंच ठेवायचं आहे आणि दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला कटोरी टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. ही बाजू ह्या बाजूला म्हणजे ह्या टोकावरती ठेवून घ्यावी लागते, हे अशा पद्धतीने. आणि हे टोक ह्या टोकावरती ठेवून घ्या, हे झालं व्यवस्थित. आता इथं काय करायचं, 1.5 इंच घ्या, हे आडवा 1.5 इंच, आडवा 1.5 इंच मार्किंग करून घ्या. हे मार्किंग झालेलं आहे 1.5 इंच आणि उभा 2.5 इंच, हे उभा 2.5 इंच. झालं व्यवस्थित. आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने आडवं मार्किंग 1.5 इंच आणि उभं मार्किंग 2.5 इंच, हे अशा पद्धतीने ह्या बाजूला घ्यायचं. हे असा क्रॉस आला पाहिजे, लक्षात ठेवा, म्हणजे काय होतं टोक येत नाही, हे अशा पद्धतीने. आलं लक्षात? आता दोन्ही सुद्धा आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे कट करू नका, हे अशा पद्धतीने घडी करा थोडीशी आणि पूर्ण पॅक करून घ्यावं लागतं. इथे बघू शकता मी दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घेतल्या, हे अशा पद्धतीने. ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे आणि ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित झालं. आता इथे असं ठेवून घेते आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यावी लागते, हे अशा पद्धतीने जोडलं जातं. आणि ही बाजू हे अशा पद्धतीने ह्या बाजूला इथे मी ठेवून घेते. आता सर्वात आधी इथे मी तुम्हाला एक बाजू जोडून दाखवते, नंतर दुसरी बाजू. आता इथे आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. हे अर्धा इंच पकडायचं इथून ना, किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडू शकता. हे आता ही बाजू अशी ठेवून घ्या ह्याच्यावरती. आता इथून जोडायला सुरुवात करावी लागते, हे अशा पद्धतीने. फक्त खेचू नका, कारण की आपण अर्धा इंच वाढवलेलंच आहे. इथे आपल्याला व्यवस्थित आकारमध्ये जोडत घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने. फक्त खेचू नका, सावकाशमध्ये ज्या पद्धतीने आपण इथे कटोरीचा आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने इथे आपल्याला जोडत घ्यायचं आहे, अशा पद्धतीने. बरोबर जोडायला पुरलेली आहे, हे आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथून सुरुवात करा
शक्यतो काय करत जा, अर्धा इंच पकडतच जा किंवा जेवढं तुम्ही पकडता तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल. हे पहा व्यवस्थित अशी इथे आपली जोडून सुद्धा झाली. इथे बघू शकता एक बाजू जोडून झाली परफेक्ट. हे पहा गोल आकार सुद्धा इथे आपला आलेला आहे. आता इथे बघू शकता थोडंसं आपलं शिल्लक आहे, शिल्लक राहिले तरी राहू द्यात, पण बऱ्याच वेळा काय होतं जोडायला कमी पडतं. त्यासाठी कापडामध्ये सुद्धा कधी कधी फरक असतो, ते लक्षात ठेवत जा. त्यासाठी वाढवून घेत जा, मी सांगितलं ती पद्धत वापरत जा. आता इथे बघू शकता थोडीशी आपली शिल्लक आहे, शिल्लक असेल तर काय करायचं, हे पहा एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. हे पहा इथपर्यंत शिलाई देऊन घ्यायची. नंतर काय करायचं, हे पहा एका लाईनीमध्ये सरळ असं कट करून घ्यावं लागतं. हे पहा थोडंच आपले इथे शिल्लक आहे, ही सुद्धा बाजू एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पहा एकदम थोडंसं राहिलं, आलं लक्षात, सोपं सांगितलं एकदम. बघू शकता एकदम अशी परफेक्ट जोडून झाली. हे पहा आकार सुद्धा बघू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्या इथे आलेला आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. मी ज्या पद्धतीने कपडा ठेवला ती पद्धत वापरायची, म्हणजे काय होतं तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. बऱ्याच जणींची जोडताना कटोरी गोल येत नाही, त्यासाठी कापडाची ठेवलेली कशी पद्धत मी आहे ती पद्धत वापरा, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता ही बाजू ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा असं ठेवून घेतलं आणि इथून जोडायला सुरुवात केली तरी सुद्धा चालते. हे पहा फक्त ज्या पद्धतीने आपल्या इथे कटोरीचा आकार आहे ना त्या पद्धतीने कपडा फक्त फिरवत फिरवत घ्यायचा आहे. खालच्या बाजूला शिल्लक राहिलं तरी राहू द्या, फक्त गळ्याच्या बाजूला एकदम असं व्यवस्थित आलं पाहिजे. सावकाशमध्ये करून घ्या, त्यासाठी सावकाश समजून सांगत आहे. हे पहा अशा पद्धतीने जोडत जोडत घ्या. बघू शकता व्यवस्थित जोडून झालं. आता इथून परत एकदा डबल शिलाई देऊन घेते. अशा पद्धतीने फक्त गुढी पडू देऊ नका, ते लक्षात ठेवायचं नेहमी. जोडून झाली. आता इथे बघू शकता थोडासा कपडा शिल्लक आहे. हे पहा इथून सरळ शिलाई देऊन घ्यायची एक. हे पहा झालं व्यवस्थित. मग काय करायचं, हे पहा सरळ लाईनमध्ये थोडंसं जेवढा क्रॉसमध्ये आहे किंवा जास्तीचा आहे तेवढा एका लाईनीमध्ये करून घ्यावं लागतं. हे पहा झालं व्यवस्थित. हे पहा एवढं इथे मी कट करून घेतलं. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे, असं ठेवून घेतलं मी. आपण अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी सुद्धा कट करून घेतली होती. उंच बाजू हुक आणि लुकपट्टीच्या बाजूला असते, असं ठेवून घ्या. ही दुसरी उंच बाजू हे पाशी ठेवून घेतली, उंच बाजू. हे दोन्ही सुद्धा उंच बाजू, ह्याच्या समोर ही बाजू असं ठेवून घेतलं. आता इथं काय करायचं, नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा. हे पहा असं ठेवून घ्या ह्याच्यावरती, आणि ही बाजू सुद्धा हे पहा अशी ह्याच्यावरती ठेवून घ्या, उंच बाजू लक्षात ठेवा. हे पहा झालं व्यवस्थित असं ठेवून. आता इथे बघू शकता ही आस्तरची क्रॉसपट्टी आहे. हे पहा ही उंच बाजू आहे, उंच बाजू इथे ठेवून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने लक्ष देऊन बघा. आता इथे फक्त हे पहा ही उंच बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. मग इथे अशा पद्धतीने हे जोडलं जाणार ह्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने हे जोडलं जाणार, आलं लक्षात. त्यासाठी सर्वात आधी असं ठेवून घ्या, म्हणजे काय होतं इथे तुमचं चुकणार नाही आहे. आता सर्वात आधी इथे आपल्याला ही बाजू जोडून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं कपडा सिल्की असतो. सर्वात आधी काय करा, हे पहा असं पकडते, फक्त समजून सांगते. हे पहा असं पकडलं इथे. आता एक शिलाई देऊन घ्या अशा पद्धतीने. जोडून झाली, झालं व्यवस्थित. आता ठेवताना काय करत, थोडंसं पुढे ठेवून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं कपडा पाठीमागच्या बाजूला सरकला जातो तयार झाल्याच्या नंतर. त्यासाठी काय करायचं, थोडंसं पुढे पकडावं लागतं. हे अशा पद्धतीने थोडंसं पुढे पकडलं. आता ही बाजू अशी ठेवून घेते, आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. अर्धा इंच पकडावंच लागतं, लक्षात ठेवायचं आहे. फक्त खेचू नका, सावकाशमध्ये जोडत जोडत घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने परफेक्ट जोडायला सुद्धा पुरली. हे पहा जोडून झाली. आता इथं काय करायचं, कापडाची अशी घडी करून घ्या. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा तयार करून घ्यायची आहे, म्हणून समजून सांगते इथे. हे पहा असं घडी करून घ्या, मध्यभागी कपडा ठेवून घ्यायचा. आता ही बाजू ह्या बाजूवरती अशी ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे हे पहा असं ठेवून घ्यायचं, ही बाजूला अशी ठेवून घ्यायची, आणि अर्धा इंच पकडायचं आहे. अशा पद्धत, फक्त खेचू नका. परफेक्ट जोडून झाले. आता कपडा पूर्ण बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा, म्हणजे पूर्ण सुईचा करून घ्यावा लागतो. हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा नेहमी ही पद्धत. बघू शकता एक गुढी सुद्धा पडलेली नाहीये, आणि ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. पूर्ण शिलाई आपली आतल्या बाजूला जाते. इथे तुम्हाला एक धागा सुद्धा दिसणार नाही, इथे सुद्धा आपलं बंद बाजू राहते.
तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. आणि दिसायला सुद्धा क्रॉसपट्टी एकदम अशी व्यवस्थित दिसते. बघू शकता इथे सुद्धा व्यवस्थित आलं. आता इथे बघू शकता शिल्लक असली तरी असू देत, काही प्रॉब्लेम नाही. हे पहा, जेवढं शिल्लक आहे तेवढं कट करून टाकलं. आता इथे सुद्धा बघू शकता एक लाईनीमध्ये मी फक्त असं कट करून घेते. हे पहा, एकदम नॉर्मलमध्ये थोडंसं. हे पहा, अशा पद्धत तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. म्हणजे तुमची ना क्रॉसपट्टीने एकसारखी व्यवस्थित अशी होऊन जाईल त्यासाठी. आता इथे बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. आता दुसरी सुद्धा ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आता इथे दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी जोडून घेऊया आपण इथे. हे पहा, आता ठेवताना आपण अशी ठेवली. आता ही बाजू हे पहा अशी ठेवून घ्या. सर्वात आधी ही बाजू जोडून घेऊया. सोपं सांगते इथे तुम्हाला. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा सिल्की असतो, कपडा सरकला जातो. असं जोडून घ्या. आलं लक्षात? मग नंतर ह्याच्यावरती असंच ठेवून घ्या. मग असे दाखवलं त्या पद्धतीने. आता ही बाजू अशी ठेवून घ्या. आलं लक्षात? सोपं सांगितलं. आता इथे ठेवताना काय करायचं, नेहमी एवढं सोडून द्या. मग असे दाखवलं त्या पद्धतीने. आता मग इथून जोडायला सुरुवात करावी लागते. हे असं ठेवलं मी. अर्धा इंच पकडायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. क्रॉसपट्टीची घडी काढताना आपण त्या पद्धतीने काढली होती ना. हे पहा, अर्धा इंच पकडलेला आहे मी सुद्धा. दाखवते वाटलं तर. हे पहा, एवढं पकडलं मी. हे पहा, ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. एवढं पकडलं बरोबर. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेते. आलं लक्षात? आता हा कपडा हे पहा अशी घडी करून घ्या. मध्यभागी ठेवून घ्यायचं. ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यावी लागते. आता इथून सुरुवात करायची. हे पहा, असं पकडायचं. ह्याच्यावरती कमी जास्त होऊ देऊ नका फक्त. हे पहा, असं पकडा आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. कारण की आपण इथं जोडण्यासाठीच अर्धा इंच जास्तीचं घेतलं होतं ना. इथे का आपली शिलाई नसणार आहे म्हणूनसाठी. जोडून झालं. हे पहा, बघू शकता अर्धा इंच पकडलेलं आहे. आलं लक्षात? आता इथे सुईचं करून घेते. कपडा पूर्ण बाहेरच्या बाजूला काढून घ्यावा लागतो. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, व्यवस्थित करून झालेलं आहे. ही सुद्धा बाजू बघा आणि ही सुद्धा बाजू बघू शकता. व्यवस्थित झालं. बऱ्याच वेळा बघू शकता असा सुद्धा ब्लाऊज पीस असतो, धागे निघत जातात. त्यासाठी जास्तीचं पकडायचं थोडंसं पकडताना. नंतर एका लाईनीत मध्ये कट केलं तरी सुद्धा चालतं. हे पहा, अशा पद्धतीने काढून टाका. मग ते परत ही बाजू अशी एका लाईनीमध्ये करून घ्यायची. हे पहा, हे पहा, झालं व्यवस्थित. दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झाले बघू शकता. एका लाईनीमध्ये व्यवस्थित झालेला आहे ही सुद्धा बाजू. आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. ही बाजू अशी ठेवून घेते इथे मी. आता ह्या बाजूला हुक पट्टी आणि ह्या बाजूला लूप पट्टी दोन्ही सुद्धा पट्ट्या इथे मी जोडून घेते. फक्त खेचू नका, आलवारमध्ये सावकाशमध्ये जोडून घ्या. आता सर्वात आधी हुक पट्टी हे पहा इथं ठेवलं आणि जोडून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. फक्त खेचू नका. हे पहा, घडी करून घेते. झालं व्यवस्थित. आता इथे मी दाबटीप टाकून घेते. झालं व्यवस्थित. बघू शकता इथे. आता ही बाजू हे पहा. आता इथे काय करायचं, असं घडी करून घ्या. ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि परत एकदा घडी करून घ्यायची. आणि इथं काय करायचं, थोडंसं बंद करून घ्या आणि मध्यभागी एक शिलाई देऊन घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने. आणि धागे असले तर सावकाशमध्ये कट करून टाका. हे पहा, एक पट्टी जोडून झाली. आलं लक्षात? आता ही पट्टी हे पहा उलट्या बाजूने जोडावी लागते. म्हणजे ह्या बाजूने. हे असं ठेवून घ्या इथे. फक्त खेचू नका, सावकाश आलवारमध्ये जोडत घ्या. आता घडी करून घ्या इथे. हे पहा, झालं व्यवस्थित. आता इकडच्या बाजूला घेते. दाबटीप टाकून घेते. जोडून झालं. ही पट्टी ह्या बाजूला घेते. आता इथे काय करायचं, नसेल जमत तर इथे एक शिलाई देऊन घ्या. हे पहा, 3 नंबरची दिली तरी चालेल. आता पण इथे ठेवताना काय करायचं, हे पहा इथं आपण शिलाई दिली ना आत्ताच. हे पहा, इथे दिली म्हणजे पट्टी जोडताना. आता हा कपडा ह्याच्यावरती ठेवायचा इथे बरोबर आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्यावी लागते. म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो. आणि पट्टी जोडून घ्यायची. फक्त खेचू नका, सावकाश आलवारमध्ये जोडत घ्यायची आहे. हे पहा, झाली जोडून. आता शिल्लक आहे वरच्या बाजूला थोडंसं आकार देऊन असं कट करून टाकायचं. आता इथे धागे असले तर सावकाशमध्ये कट करून टाकावे लागतात. आता इथे बघायच्या दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का असं ठेवा आणि बघत जा. नेहमी लक्षात ठेवत जा. पायपिंगच्या आधी थोडीशी मोठी आहे. हे पहा, ही पट्टी किंवा असं ठेवा.
नाही लक्षात आला असं ठेवून बघा. हे पहा क्रॉसपट्टी अशी बरोबर झाली पाहिजे, लक्षात ठेवा. थोडीशी मोठी आहे, मग थोडंसं ते मार्किंग करून घ्या. आता किती मोठी आहे मग काय करायचं, गोल आकार देऊन घ्या लगेच गळ्याला. हे पहा असा अर्ध गोल इथे व्यवस्थित आपला आला पाहिजे, गळ्याचा आकार लगेच इथं देऊन घ्या. हे पहा अशा पद्धतीने, आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. मार्किंग करून झालं. आता इथे शिलाई देऊन घ्या लगेच. हे पहा त्याच्यावरती सावकाशमध्ये. हे पहा त्यासाठी सावकाश दाखवते. हे पहा झालं व्यवस्थित. आता इथे मी काय करते, हे पहा लगेच असं कट करून घ्यायचं. सर्वात आधी शिलाई देऊन घ्या, म्हणजे कट करायला तुम्हाला सोपं जाईल. पण हे बघत जा. बघू शकता इथे व्यवस्थित झालेलं आहे. आता दोन्ही सुद्धा पट्ट्या आपण इथे बघूया. हे पहा झालं एकसारख्या. आता इथं काय करायचं, हे एकसारखे आहे पण गळ्याचा आकार देऊन घेऊया आपण इथे थोडासा अर्धगोलमध्ये. आता मग त्यासाठी काय करा, इथून कमी घ्यायचं, नंतर इथून काय करा थोडासा फक्त अर्धगोल देऊन घ्या. पाहिजे इथून अर्धगोल आपला आला पाहिजे, इकडच्या बाजूला वरच्या बाजूला घ्यायचं. हे अशा पद्धतीने सर्वात आधी असं मार्किंग करून घ्या. हे पहा ह्या बाजूला घ्या, असं एक शिलाई देऊन घ्यायची. हे पहा इथे सावकाशमध्ये. हे पहा झालं व्यवस्थित. आणि नंतर वरच्या बाजूला तयार करून घ्यायचं. आता इथे काय करायचं, सावकाश इथून कमी घ्या. हे पहा मग इथून हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित घ्यायचं. इथपर्यंतच. मग आपली ही पट्टी व्यवस्थित आहे ना, म्हणूनसाठी समजून सांगते. हे पहा झालं व्यवस्थित. आकार सुद्धा एकदम असं व्यवस्थित आलेला आहे, बघू शकता. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा, आम्ही नेहमी तुम्हाला सांगत असते. हे पहा झालं व्यवस्थित. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. आणि गळासुद्धा बघू शकता तुम्ही लगेच. हे पहा दाखवलं दोन्हीसुद्धा करून. ही पद्धत नेहमी वापरत जा. हे पहा व्यवस्थित झालं. आता इथे काय करायचं, हुक अडकवण्यासाठी मार्किंग करावं लागतं. आता पायपिंगसाठी थोडंसं सोडून द्या. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं वरच्या बाजूला सोडून द्यावं लागतं. नंतर तुम्ही एकसारखं मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने इथे एकसारखं तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता, जेवढं तुम्हाला जमेल तेवढ्या अनुसार. किंवा दुसरी सोपी पद्धत सांगते मार्किंग करण्याची. हे पहा वरच्या बाजूला थोडं सोडून द्यायचं, पायपिंगसाठी जेवढं लागतं तेवढं. आता इथं काय करायचं, मग हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे पहा ह्या टोकावरती ठेवून घ्यावं लागतं. हे पहा झालं व्यवस्थित. आता मध्य झाला, मग काय करायचं, मध्याचं एक मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. मग परत हा मध्य इथं ठेवून घ्यायचा, पण हे वरच्या बाजूला सोडून द्या ही पट्टी पायपिंगसाठी. मग इथं एक मार्किंग करून घ्या, एकसारखं मार्किंग होण्यासाठी. परत इथे एक करून घ्या. परत ह्याच्या समोर एक झालं, इथे एक होणार आपलं. आता हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे अशा पद्धतीने होईल. इथे एक झालं, मग इथे एक झालं. एकसारखं मार्किंग ह्याच्यामध्ये तुमचं होऊन जाईल. मग इथे त्रिकोण, इथे पण असा त्रिकोण तयार होईल ना. इथे एक होईल तुमचा, इथे एक होईल, आणि इथे झालं एकसारखं. आणि मध्यभागी सुद्धा एक शिलाई देऊन घ्यावी लागते. इथे पण थोडंसं बंद करून मग नंतर इकडच्या बाजूला सर्वात आधी त्रिकोण त्रिकोण तयार करून घ्या. इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. मापाचा ब्लाऊज घ्या परफेक्ट असणारा. आता इथे कटोरी तयार आहे. आता मापाचा ब्लाऊज आहे, ह्याची सुद्धा इथे कटोरी आपली तयार आहे. हे अंतर खूप महत्त्वाचं असतं, हे मधलं अंतर असं ह्याच्यावरती ठेवून घ्या. कटोरीवरती कटोरी ठेवून घेतली आणि ह्या बाजूला ही बाजू अशी बघून घ्यायची. शोल्डर एक मार्किंग करून घ्या. इथे परफेक्ट मार्किंग करून घ्यावं लागतं. हे अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घ्या. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू, हे पहा ही कटोरी आपली मार्किंग करून झालं. आता असं ठेवून घेते आणि वरच्या बाजूला बघायचं. हे आपलं शोल्डर आहे, लक्षात ठेवा. मग एक सरळ मार्किंग करून घ्या इथे. हे पहा झालं मार्किंग करून एकसारखं. आता हे मी बाजूला ठेवून घेते. एकसारखं आहे का असं बघून घ्यायचं दोन्ही सुद्धा बाजू. बऱ्याच वेळा काय होतं, एकाच बाजूचं शोल्डर उतरलं जातं, त्यासाठी ही पद्धत नेहमी लक्षात ठेवत जा. आता वरच्या बाजूला कपडा जास्त आहे. आता हे परफेक्ट आहे, हे सुद्धा परफेक्ट आहे. वरच्या बाजूचं जास्तीचा कपडा थोडासा मी असा कट करून घेते. हे पहा अर्धा इंच सोडायचं इथे. आता इथे सुद्धा मी वरच्या बाजूला थोडासा कपडा एका लाईनीमध्ये कट करून घेते. हे पहा झालं व्यवस्थित. हे परफेक्ट येणार. हे तयार म्हणजे शोल्डर होईल तुमचं. शिल्लक राहिला असेल तर कट करून टाका, पण असं बघा वरच्या बाजूला थोडीशी शिलाई देऊन घेते इथे.
म्हणजे जोडायला सोपं पडेल ना. हे पहा, ही सुद्धा बाजू धागे निघत नाहीत ना म्हणून साठी. हे पहा, असं ठेवून घेतलं. आता पाठीची बाजू हे पहा उलटी ठेवून घ्या, ह्याच्यावरती उलटी ठेवायची अशी. आणि आपण हे मार्किंग केलं का आत्ताच, परत एकदा सांगते. हे पहा, हे अंतर ना खूप महत्त्वाचं असतं. असं पकडायचं मधलं अंतर, हे शोल्डर आणि इथे आपली कटोरी जोडलेली असते. हे पहा, असं पकडायचं हे अंतर आणि असं ठेवून बघायचं परफेक्ट आहे. ही सुद्धा बाजू बरोबर आहे. पण असं बघत जा, नेहमी लक्षात ठेवत जा. पायपिंग जोडण्याच्या आधी बघावंच लागतं. मग काय करायचं, ह्याच्यावरती असं ठेवून घ्या, सरळ लाईनीमध्ये जोडून घ्या. सरळ लाईनीमध्ये त्यासाठी काय करतो आपण, गळा आहे तेवढं टाकत असतो ना, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार. आता असं ठेवून घ्या. जास्तीचं असेल तर कट करून टाका. आता दाखवली ती पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल. आता असं ठेवून घ्या आणि जोडून घ्या डबल. हे अशा पद्धतीने. आता दुसरी सुद्धा बाजू असं ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने एकसारखं, फक्त गळ्याच्या बाजूला व्यवस्थित आपलं आलं पाहिजे. इथे सुद्धा बघून घ्या. फक्त ठेवताना काय करायचं, गळ्याच्या बाजूला व्यवस्थित झालं पाहिजे ते बघत जा. म्हणजे ही बाजू हे असं ठेवून घ्यायचं. हे पहा झालं व्यवस्थित. डबल शिलाई देऊन घ्या. हे पहा, गळ्याची बाजू व्यवस्थित कमी जास्त फक्त होऊ देऊ नका. शोल्डर जोडून झालं. आता हे अशा पद्धतीने पकडा. आता शोल्डर पाठीच्या बाजूला करा. ही सुद्धा बाजू शोल्डर पाठीच्या बाजूला करायची. हे अशा पद्धतीने बाहेर जोडताना. आता इथे माझं थोडंसं शिल्लक आहे. मग शिल्लक राहिलं असेल तर काय करायचं, हे पहा सर्वात आधी नाही किंवा मार्किंग करून घ्या. नाही जमलं तर मार्किंग करून घ्या. हे पहा, इथून असं अर्धगोल आकारामध्ये मार्किंग करून घ्यावं लागतं. हे पहा, इथून पकडा, शोल्डर पाठीच्या बाजूला करा. हे पहा, इकडच्या बाजूला कमी घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे फक्त जास्तीचा कपडा आकार येण्यासाठी ही पद्धत वापरावी लागते. हे पहा, आता इथून अर्धगोल आकारामध्ये जेवढं आपलं जास्तीचं आहे ना तेवढं असं कट करून टाका. फक्त अर्धगोल आकार द्या. मुंड्याचा आकार सुद्धा व्यवस्थित आपला आला पाहिजे ना इथे. हे पहा अशा पद्धतीने. आता ही सुद्धा बाजू बघून घ्यायची आहे. बाही जोडण्याआधी बघा, हे पहा थोडंसं नॉर्मलमध्ये आहे, मग असं कट करून घ्यावं लागतं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघा, हे दोन्ही सुद्धा बाजू बाही जोडण्याआधी बघावं लागतं. हे पहा व्यवस्थित आहे, झालं व्यवस्थित. आता फिटिंगची बाजू असं ठेवून घ्या. ही बाजू कमरेकडची बाजू व्यवस्थित पकडा. कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा, किंवा ह्या बाजूने पकडा असं. हे पहा आहे एकसारखं. इथे फक्त नॉर्मलमध्ये आहे, मग थोडासा आकार देऊन घ्यायचा. थोडंसं असलं तरी कट करून टाका. हे पहा, ह्या बाजूने दाखवते तुम्हाला इथे मी. हे पहा, इथे असं व्यवस्थित पकडा. ही सुद्धा बाजू अशी व्यवस्थित पकडायची. फक्त इथे बघायचं थोडंसं आहे ना, मग ते असं वरच्या बाजूला आकार देऊन घ्या. हे पहा असा कट करून टाकायचं. इथपर्यंत एकसारखं आलं पाहिजे. आता ही बाजू आपण इथे बघूया. हे पहा असं ठेवून घ्यायचं कमरेच्या बाजूला एकसारखं. हे पहा, आता ही बाजू सुद्धा बघून घ्या. हे पहा, हे शोल्डर आपलं, पण असं बघत जा. हे पहा थोडंसं आहे ना, असा आकार देऊन घ्या ह्या बाजूला. हे पहा, मग इथून इथपर्यंत घ्यायचं 2 इंचापर्यंत. नंतर वरच्या बाजूला कमी कमी करून घ्यायचं. आकार फक्त देऊन घ्यावा लागतो. हे पहा अशा पद्धतीने दाखवलं ती पद्धत वापरायची आहे. वाटलंच तर काय करा, एक शिलाई देऊन घ्या, नंतर कट करून टाकलं तरी सुद्धा चालेल. ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा, नंतर परत असं जोडून घेतलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे बाही जोडायला ना सोपं पडेल त्यासाठी. ही सुद्धा बाजू जोडून घेते, म्हणजे आपले धागे सुद्धा निघणार नाहीयेत. शोल्डर पाठीच्या बाजूला करा बाही जोडण्याआधी. झालं व्यवस्थित. आकार फक्त देऊन घ्यायचा आहे. जास्तीचा कपडा आकारमध्ये कट करून टाका. ते लक्षात ठेवत जा. फिटिंगच्या आधी बघावं लागतं, हे लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी ह्या पट्ट्या आपण क्रॉसमध्ये काढल्या होत्या ना, एकाला एक अशा जोडून घ्या सर्व पट्ट्या. पट्टी जोडून घेतली. आता इथून काय करायचं, हे पहा असं ठेवून घ्यायचं. घडी करून घ्या थोडीशी पट्टीची. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अर्धा इंच पकडायला विसरू नका. हे पहा असं ठेवून घेतलं आणि अर्धा इंच पकडत पकडत पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घ्या.
हे अशा पद्धतीने अर्धा इंच पकडायला विसरू नका. फक्त शोल्डर पाठीच्या बाजूला करा जोडताना, ते लक्षात ठेवायचं नेहमी. इथे मी अर्धा इंच पकडत पकडत पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घेते. हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता असं इथे ठेवून बघा एकसारखं आहे का, नाही तर पट्टी छोटी मोठी होऊ शकते. इथून पकडा ह्या बाजूला, इथे बघून घ्यायचं दोन्ही सुद्धा एकसारखं आहे का. हे अशा पद्धतीने आले लक्षात. ही पद्धत नेहमी वापरत जा. आता मापाचं ब्लाऊज घेते इथे मी, माझं बघून घेते इथे व्यवस्थित आहे का. आता ही पट्टी ह्या बाजूला ठेवली. हे क्रॉस पट्टी परफेक्ट आली. हे ही सुद्धा बाजू परफेक्ट झाली, बघू शकता. त्यासाठी मी नेहमी तुम्हाला सांगत असते हे अंतर खूप महत्त्वाचं असतं. इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच लागतं आणि इथे सुद्धा आपल्याला कंपल्सरी अर्धा इंच लागतं. बघू शकता इथे हे अर्धा इंच लागलंच. आलं लक्षात. त्यासाठी नेहमी कटिंग करताना हे आपण अंतर मोजतो. तयार अधिक 1 इंच घेतो ना, आलं का लक्षात. हे बरोबर होऊन जातं. ही तुमची क्रॉसपट्टी तयार झालेली असणार आहे. आता इथे हे असं ठेवून बघायचं आपलं व्यवस्थित आहे का. कटिंगची एकदम अशी सोपी पद्धत मी तुम्हाला समजून सांगितली होती. आता इथे आपलं दोन्ही सुद्धा एकसारखाने व्यवस्थित झालेलं आहे. आता ही बाजू, आता इथं काय करायचं हे पट्टीची थोडीशी घडी करून घ्या. फक्त ह्याच्यामधला थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू द्या. म्हणजे काय होतं, पायपिंग आपली तयार झाल्याच्या नंतर इथे हे धागे असतात ना, हे दिसत नाहीत. अलग लक्षात. हे घडी करून घ्या. घडी करून घ्यायची आणि इथे हा कपडा सापडला पाहिजे, म्हणजे हा कपडा, आणि इथून शिलाई देऊन घ्या. हे अशा पद्धतीने घडी करत करत पायपिंगसाठी पट्टी तयार होते ह्या बाजूला. पूर्ण पट्टी जोडून झाली. बघू शकता गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित आला. ही सुद्धा बाजू इथं तुम्ही बघू शकता. हे व्यवस्थित झालं. आता इथं काय करायचं, हे थोडंसं घडी करून घ्या. एकदम तुम्हाला किती हवे असेल ना पायपिंग तेवढे ठेवा, इथे आवडीनुसार ठेवा. हे फक्त थोडीशी कापडाची घडी करून घ्या. जेवढा कपडा पाहिजे असेल वरच्या बाजूला तेवढंच ठेवा. बाकीचं असं घडी करून घ्या. हे अशा पद्धतीने एकसारखं पकडा फक्त, आणि बरोबर अशी मधल्या खाचीमध्ये शिलाई देऊन घ्यायची. हे दाखवते तुम्हाला इथे मी लगेच. हे असं पकडलं, हे अशा पद्धतीने. इथे आपली पायपिंग झालेली आहे, बघू शकता ही सुद्धा बाजू. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. हे असं ठेवून घेते इथे मी दोन्ही सुद्धा बाजू. आता खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, मध्य आहे. वाटलंच तर मध्याचं मार्किंग करून घ्या. इथे खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. हे खोलगट बाजू मार्किंग केलं होतं आपण मगाशी. असं मध्यावरती ठेवून घ्या बाही. आता ही बाजू खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, ह्याच्या समोरच्या बाजूला अशी ठेवून घ्यायची. हे समोर आलं पाहिजे, ह्याच्या समोर ही बाजू, म्हणजे चुकत नाही आणि उलटं होत नाही. जोडताना अस्त्र जोडताना ती पद्धत वापरत जा, म्हणजे चुकत नाही इथे जोडताना सुद्धा. मग मध्यावरती ठेवायचं आणि ही बाजू ह्या बाजूला अशी जोडली जाते आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने जोडली जाते. आता इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून घ्यायच्या आहेत आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. एक बाजू जोडून झाली.
जेवढं दोन्ही सुद्धा बाजूचं थोडं थोडं मात्र शिल्लक होतं तेवढं एका लाईनीमध्ये मी करून घेतलेलं आहे. बघू शकता बाही सुद्धा जोडायला परफेक्ट पुरलेली आहे आपल्याला इथे. त्याच पद्धतीने तुम्ही बाहीची घडी काढून घ्यायची आहे, म्हणजे अजिबात कमी जास्त होत नाही. बघू शकता व्यवस्थित झालं. हे पाहिजे दोन्ही सुद्धा बाजू इथे तुम्ही बघू शकता, ही सुद्धा बाजू ही सुद्धा बाजू. हे अशा पद्धतीने शोल्डर बरोबर येतं. त्यासाठी बाही जोडताना मध्यापासून जोडायला सुरुवात करत जा नेहमी, म्हणजे चुकत नाही आहे बाही जोडताना कुठेच आपलं. ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. हे अशा पद्धतीने जोडली जाते. आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ही बाजू अशी पकडा, हे अशा पद्धतीने. आता ही बाजू अशी ह्याच्यावरती पकडायची बरोबर. हे पहा, सर्वात आधी ही बाजू जोडून घ्या. हे पहा खालच्या बाजूला एकसारखं पकडा, इथे कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा असं पकडायचं. इथे एक शिलाई देऊन घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. झालं व्यवस्थित. आता जर शिल्लक असेल थोडंसं एका लाईनीमध्ये करून घ्या. धागे वगैरे काय असतील तर हे पहा कट करून टाकलं मी, एका लाईनीमध्ये करून घेतलं. आता ही सुद्धा बाजू अशी पकडायची. हे पहा बरोबर आलं. आता ही बाजू अशी पकडा सरळ लाईनीमध्ये. हे पहा इथे कमी जास्त होऊ देऊ नका, त्यासाठी सावकाश दाखवते. हे पहा ही बाजू अशी पकडायची, ह्याच्यावरती जोडून घ्यायचं अशा पद्धतीने. आता जर शिल्लक असेल तुमचं इथे तर धागेवर वगैरे काय असतील तर असे कट करून टाका. हे अशा पद्धतीने. आता इथं काय करायचं, आतल्या बाजूला पलटी करा. हे अशा पद्धतीने आणि दोन्ही सुद्धा बाजू जोडून घ्यायची असतात आणि नंतर फिटिंग करावी लागते. थोडंसं बंद करून घ्या, म्हणजे काय होतं कमर घेर मोजायला सोपं जातं. हे पहा व्यवस्थित झालं. आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. कमर घेरला पूर्ण असं बंद करून घ्या. हे पहा ही सुद्धा बाजू अशी पकडा इथे. हे पहा अशा पद्धतीने. त्यासाठी सावकाश दाखवते म्हणजे तुमचं कुठे चुकणार नाहीये. हे पहा असं व्यवस्थित करून घ्या. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. हे असं ठेवून घेते इथे मी. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू अशी ठेवते. आता इथे सर्वात आधी दंडघेर पहिली शिलाईची टिप मोजून घ्यायची. जेवढं येते तेवढं दंडघेरचं लगेच मार्किंग करून घ्या इथे, किंवा असं ठेवून घ्या ब्लाऊज. ते असं ठेवून घेतलं. पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या. ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने असं पकडा किंवा मोजून घेतलं तरी चालेल. बंद बाजूला ठेवून घेतली. हे अशा पद्धतीने बघू शकता. कमी जास्त होऊ देऊ नका फक्त. आणि पहिली शिलाईची टिप मार्किंग करून मी घेतलं, इथे आलं. आता इथे मी काय करते, मुंडा मोजून घेते. हे पहा ज्या पद्धतीने आपण हा ब्लाऊज पकडणार ना त्या पद्धतीने हा सुद्धा पकडा. फक्त शिलाई मार्जिन कंपल्सरी 2 इंच पकडत जा, म्हणजे फिटिंग व्यवस्थित होऊन जाते. आता इथं काय करायचं, इथून असं पकडा. शिलाईची पहिली टिप इथं येते बघा. हे पहा इथं पकडलं किती येते, 8 इंच येते. हे पहा हा सुद्धा ब्लाऊज असा पकडायचा सरळ लाईनीमध्ये, फक्त गुढी पडू देऊ नका. हे पहा असं पकडायचं आणि कुठपर्यंत येते ना, हे पहा इथपर्यंत येते माझं. हे पहा असं पकडलं इथपर्यंत येते माझं. मग मी काय करणार, इथं मार्किंग करून घेणार. इथपर्यंत आलं ना, मग मी इथं मार्किंग करून घेते. आलं लक्षात. इथे सुद्धा बघू शकता कपडा जास्त गेलेला आहे, आपण बॉक्स फिटिंग केली ना त्याच्यामुळे. आलं लक्षात. जर तुम्हाला कपडा कमी पडला तर बॉक्स फिटिंग नका करू, डायरेक्ट आतून पलटी करून, म्हणजे डायरेक्ट तशी फिटिंग केली तरी सुद्धा चालेल. बॉक्स फिटिंग न करता डायरेक्ट फिटिंग केली तरी सुद्धा चालेल आतल्या बाजूने. लक्षात आलं.
ही पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल. आता इथून सुद्धा तेच मार्किंग करून घ्यावं लागतं. हे पहा इथं असं पकडलं. हे पहा एवढं जेवढं ह्या बाजूला केलं तेवढंच ह्या बाजूला मार्किंग करून घेते. झालं मार्किंग करून. आता पूर्ण कमर घेर मोजून घेते आणि कडेपासून पकडा. हे पहा कडेपासून हे पहा इथून हे पहा अशा पद्धत खेचू नका, सावकाश आणि आलवारमध्ये, म्हणजे तुमचं पण फिटिंग करताना चुकणार नाही कुठे अजिबात. हे पहा असं पकडलं. ही सुद्धा बाजू. हे पहा इथपर्यंत मापाचा ब्लाऊज संपला. आता मग मी काय करणार, मार्किंग करून घेते तिथे. हे पहा मार्किंग करून झालं. आता त्याच्याबरोबर 4 भाग करावे लागतात. जेवढं शिल्लक आलेलं आहे ना हे इथं त्याच्याबरोबर 4 भाग करा. ते कशासाठी, एक बाजू झाले 2 बाजू, ही एक बाजू ही एक बाजू, झाल्या 4 बाजू, 2 बाजू आणि 2 बाजू झाल्या का 4 बाजू. त्यासाठी 4था भाग काढावा लागतो. हे पहा आता मग इथून मोजून इथपर्यंत घ्यायचं ना. हे पहा असं पकडा. किती येते माझं 5 इंच आलेलं आहे. तुमचं बघा किती आलं. हे पहा 5 इंच आलं. मग ते 5चे 4 भाग करते. हे पहा हे टोक जिथं आलं त्याच्यावरती ठेवते. 2दा निम्म करायचं, 2दा निम्म. हे पहा ठेवून घेतलं, निम्म झालं आणि एवढं आलं. आता परत एकदा निम्म करते. हे पहा एवढं आलं. लक्षात, सोप्पं सांगितलं. आता इथे बघू शकता ही शिलाई पकडून आपण पूर्ण कमरगेर मोजून घेतलं. म्हणजे पहिली ती सोडून द्यावी लागत्या. इथे सुद्धा तीच पद्धत वापरा. आता इथं मग काय करायचं, जेवढं आलं ना त्याच्या पुढे मार्किंग करून घ्यायचं. हे पहा त्याच्यावरती ठेवून घ्या. मग इथे एक मार्किंग करून घेतलं. सोपं सांगितलं एकदम. आता असं मी पकडलं जेवढं आलं तेवढं. आता इथे सुद्धा तीच पद्धत, ही शिलाई सोडून द्या. मग त्याच्या पुढे जेवढं आलं ना तेवढं, कारण किती पकडूनच आपण पूर्ण कमरगेर मोजलं ना. आलं का लक्षात तुमच्या, सोपं सांगितलं. हे पहा झालं मार्किंग करून व्यवस्थित. हे पहा थोडंसं इथे. आता मग काय करायचं, दंडघेर, मुंडा आणि कमरघेर आता आपण मोजून घेतला ना. आता ह्या लाईनीला लाईनी जोडून घ्या. तुमचं किती आलंय तेवढंच घ्या, तुमचं जेवढं आलेलं आहे तेवढंच घ्या. मग अशी पट्टी ठेवायची आणि अशी सरळ लाईन अशी जोडून घ्यायची. आलं लक्षात. आता ही बाजू त्यासाठी सावकाश दाखवते, म्हणजे तुमचं पण कुठे चुकणार नाही म्हणूनसाठी. हे पहा आता ही पट्टी, कमरघेर, मुंढा, दंडघेर. आता पट्टी ठेवा आणि असं मार्किंगला जोडून घ्यायचं. हे पहा पहिली शिलाई, फिटिंगची पहिली टिप त्याच्यावरती येते. हे पहा आता ही बाजू झालं व्यवस्थित. आता इथे जेवढ्या शिलाई बसतील तेवढ्या देऊन घ्या. अंतर ठेवा फक्त. 3 बसू द्या, 4 बसू द्या. हे पहा इथे सुद्धा तीच पद्धत, किती मारायची आहे तेवढ्या मारू शकता टिपा. 3 मारल्या तरी सुद्धा चालतील, काही प्रॉब्लेम नाही. इथे आपला ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. बघू शकता कटोरी सुद्धा एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे. ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. कटोरीचा आकार एकदम असा गोल येऊन जातो. कटिंगची पद्धत बघा, त्या पद्धतीने ठेवून बघा. आता बघू शकता उंची. हे पहा कमरेच्या बाजूला व्यवस्थित पकडलं मी. उंची सुद्धा व्यवस्थित तयार होते बघू शकता. त्यानुसार तुम्ही उंची सुद्धा टाकत जा. म्हणजे काय होतं, समोरून ब्लाऊज असा वरच्या बाजूला सरकत नाही. बसायला परफेक्ट ब्लाऊज बसतात. बघू शकता ही सुद्धा बाजू. अंतर सुद्धा तुम्ही ते बघू शकता एकदम असं व्यवस्थित राहतं. हे पाहता ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. हे पाय हे अंतर व्यवस्थित आपल्या इथे राहतं, तयार होतं. शोल्डर, बाही जोडताना नेहमी मध्यापासूनच सुरुवात करत जा, म्हणजे व्यवस्थित होऊन जातं. हे पाय ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. आता ही आपली पाठीची बाजू आहे. हे पहा उंची परफेक्ट तयार झालेली आहे. म्हणजे ब्लाऊज सुद्धा पाठीच्या बाजूने वरच्या बाजूला अजिबात सरकत नाही, एकदम असे परफेक्ट बसतात. ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. पायपिंग सुद्धा आपली इथे व्यवस्थित आलेली आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत ना तुम्ही नक्की वापरत जा आणि अशाच पद्धतीने कटिंग व शिलाई करत जा, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमचं ब्लाऊज बसायला एकदम असे परफेक्ट बसणारच. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.